नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. शिवसेनेचे आमदार माननीय अनिल भाऊ बाबर यांचे दुःखद निधन. मंगळवारी 30 जानेवारीला रात्री आमदार अनिल भाऊ बाबर यांची तब्येत बिघडली म्हणून रात्रीचे प्रथम उपचारासाठी सांगली रुग्णालयात दाखल केले असता आमदार अनिल भाऊ बाबर यांना नमुनिया झाल्याचे डॉक्टरकडून समजले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा करून पुढील उपचार मुंबई येथे करायचा बाबर कुटुंबियांनी ठरवले. परंतु बुधवारी 31 जानेवारीला नीतीने घाला घातला आणि आमदार अनिल भाऊ बाबर यांनी पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बाबर कुटुंबियांवर व खानापूर आटपाडी मतदारसंघांवर दुःखाचा डोंगर कोसळला. 1950वा भाऊंचा जन्म झाला. वयाच्या 22 वर्षापासून राजकारणात स्वतःला झोकून दिले. अनिल भाऊ 4 वेळा आमदार झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार म्हणून भाऊंची ओळख होती. मुख्यमंत्री बाबर कुटुंबियांबरोबर भाऊंच्या तब्येतीबद्दल दूरध्वनीवरून वारंवार विचारपूस करत होते. पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई यांचे ते जवळचे मित्र होते. भाऊंची दुःखद वार्ता समजताच पालकमंत्री शंभूराज देसाई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय काका पाटील, युवा नेते प्रभाकर बाबा पाटील व भागातील आजी माजी सरपंच, उपसरपंच व बाबर परिवारावर प्रेम करणारे सर्व नागरिकांनी बाबर कुटुंबाची भेट घेतली. आमदार अनिल भाऊ बाबर यांना 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधीचा कार्यक्रम शासकीय इस्तमात त्यांच्या मूळ गावी गारडी येथे घेऊन सर्वांनी अखेरचा निरोप घेतला. इंडिया न्यूज 28 सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट.